दादांकडनं ती अपेक्षा नव्हती असं ते काहीतरी बोलतील. शेवटी ती काय श्रीमंताची पोरं नाहीत, गरिबाची पोरं आहेत आणि सरकारला कुठं ना कुठेतरी सपोर्ट या मुलांना करण्याची जरूरत आहे. आम्ही जो अभ्यास करून निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे, पण दादा त्या बाबतीत लक्ष घालतील. पण जर निर्णय चुकला तर आम्ही तर शांत बसणार नाही. पुतण्याने विद्यार्थ्यांच्या संघर्षासाठी यात्रा काढली तर काका म्हणतायत की PhD करून काय दिवे लावणार आहेत, राजकीय नेत्यांवर PhD करतात. कसं बघता दादांकडनं ती अपेक्षा नव्हती असं ते काहीतरी बोलतील. शेवटी ती काय श्रीमंताची पोरं नाहीत, गरिबाची पोरं आहेत आणि सरकारला कुठं ना कुठेतरी सपोर्ट या मुलांना करण्याची जरूरत आहे. PhD करणं तसं सोपं नसतं, पण त्याला खर्चही जास्त असतो आणि मग दादा बोललेत त्याचा निषेध तर मी केलेलाच आहे. अशा पद्धतीने कुणी आणि खास करून एका मोठ्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला बोलू नये असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. कर्जत जामखेड MIDCचा विषय अजितदादांनी म्हटलं आहे की राम शिंदे जे सांगतील तेच होईल. नाही, राम शिंदे सांगतात ते व्हावं. फक्त माझं एकच आहे की 1000 एकरापेक्षा कमी MIDC नको. MIDC करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी इतर ठिकाणी माळढोकचा प्रश्न आहे, फॉरेस्टचा प्रश्न आहे. त्यामुळे अशाच ठिकाणी जे आता आम्ही निवडले तिथं मोठ्या मोठ्या फॅक्टऱ्या येऊ शकतात, मोठी चिमणी होऊ शकते. पण त्यांनी जर ते हलवलं तर मग तिथं फक्त गोडाऊनच करावं लागतं आणि गोडाऊन केल्यानंतर तिथं जास्त लोकांना नोकरी देता येत नाही. त्यामुळे आम्ही जो अभ्यास करून निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे, पण दादा त्या बाबतीत लक्ष घालतील. पण जर निर्णय चुकला तर आम्ही तर शांत बसणार नाही. मनीषा कायंदेंनी तुमच्याविषयी एक स्टेटमेंट केलेलं आहे की तुमच्या नाही, कायंदे ताईंनी स्टेटमेंट करत असताना त्यांना मार्गदर्शन घ्यावं लागलं की रोहित पवाराबद्दल काय बोलावं. ज्यांना मार्गदर्शनच घ्यावं लागतं की काय बोलावं त्यांच्याबद्दल मी काय बोलणार.